Yes, very good morning to all. So today we will take the questions on sine, cosine, projection. Sine, cosine काही वेळेस मिक्स आणि कोसाइन प्रोजेक्शन काही वेळेस मिक्स आहे. प्रोजेक्शन आणि साइन मिक्स होत नाही. त्याच्यामुळे वर्क करताना साइन रूल सेपरेट वर्कआउट करा, ट्राय. कोसाइन रूल सेपरेट वर्कआउट करा. साइन आणि कोसाइन झाल्यानंतर त्यांच्यावरती मिक्स कॉम्बिनेशन्स वर्क करा. वी विल ट्राय टू कव्हर दिस पार्ट टुडे. पार्ट कव्हर करायचा शक्यतो प्रयत्न करू. Okay, take down question exercise 3.2 page number 88. Page number 88. Exercise 3.2 madla fourth question. Exercise 3.2 madla fourth question. In triangle ABC, prove that sine of angle B minus C, sine of angle B minus C divided by 2 equal to B minus C by A into cosine of angle A by 2. Cosine of angle A by 2. असे फॉर्म्स एक्झाम मध्ये सोल्युशन साठी विचारू शकतात. हे फॉर्म सोल्युशन साठी एक्झाम मध्ये विचारू शकतात. अशा केस मध्ये हा साइड फॉर्म आहे, हा अँगल. आता साइन ऑफ B minus C by 2 अँगल फॉर्मेशन आहे. या साइडचा युटिलाइज केला जातं. तो बाय युजिंग साइन रूल. लक्ष द्या, साइन रूल अप्लाय करताना या ठिकाणी ही साइड आहे. So A by sine A, B by sine B, C by sine C equal to, let this as the K. A by sine A, B by sine B, C by sine C equal to K. सांगा याच्यावरून B किती येईल, A किती येईल आणि C किती येईल, या तिघांच्या व्हॅल्यूज इथे सपोज तुम्हाला करायचं. सो A असेल K into sin A. आता समजतोय, चेक करा. B किती असेल K into sin B, K into sin B, आणि C किती असेल तर K into sin C. ABC च्या व्हॅल्यूज इथे मला सबस्टिट्यूट करायच्या आहेत. दॅट्स व्हाय वी विल टर्न टुवर्ड्स द साइन रूल. विल टर्न टुवर्ड्स द साइन रूल. साइन रूल प्रमाणे हा याला मल्टिप्लाय असेल. यू विल गेट द A, सबस्टिट्यूट हियर. नाउ turn this sin B here. You will get the B, substitute here. Next C, turn here. C equal to K sin C. And substitute at the C. समजतोय, या पद्धतीने तुम्हाला तो सबस्टिट्यूट करायचा आहे. सो स्टार्ट राइट हँड साइड सिंप्लिफिकेशन साठी घेतोय. इट इज B minus A by B minus C by A into cos of angle A by 2. B किती आहे, K sin B है. C किती है, C sin C है, divided by K sin A and cos of A by 2. Throughout K should be cancelled. Numerator sin B minus C by 2 equal to B minus C by A cos A by 2. इथं साइड्स मला क्लिअरली ऑब्झर्व होत आहेत. Sides clearly observe होता है. We can substitute, replace these sides by using sine rule. Yes, just sides तुम्हाला मिळणार आहेत A, B आणि C. You can easily substitute in this format. या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला अकोमोडेट करता येतील. There is different way to solve these questions. Different way पण असू शकतात. लेंथीनेस आणि हा पार्ट जेवढं तुम्हाला शॉर्ट करता येईल तो शॉर्ट करावा लागतो. सो काही मेथड्स त्याच्यामुळे इथे फॉलो केलेले असतात. आता तुम्ही मला नाही सर लेफ्ट हँड साइडने सॉल्व्ह करा, तर तुम्हाला ऍडजस्टमेंट हेवी करावी लागेल. हेवी ऍडजस्टमेंट असू शकते कदाचित. इथं सिम्पली काय समजतं, साइड्स 3 आहेत. या 3 साइड साइन रूलने रिप्लेस केल्या. गॉट इट 3 साइड्स साइन रूलने रिप्लेस केल्या. जमेल हे पुढं. असं काही कॉम्बिनेशन दिसलं की साइन रूलचं कॉम्बिनेशन तयार होतं तिथं. ऑलवेज तयार होतं. सो या ठिकाणी साइन बी मायनस साइन सी साइन ए. साइन बी मायनस साइन सी चा फॉर्म्युला लिहून ठेवतो या ठिकाणी. साइन बी मायनस साइन सी इक्वल टू साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला. साइन मध्ये सबट्रॅक्शन, साइन मध्ये सबट्रॅक्शन. सांगा फॉर्म्युला. साइन सी मायनस साइन डी, थोडक्यात साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला. साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला काय असतो, साइन सी मायनस साइन डी. 2 इंटू पहिले कॉस असतो, पहिले कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन
C मायनस D/2 या पद्धतीने तो फॉर्म्युला आठवतं. साइन साइन कसं लक्षात ठेवणार, इकडे लक्ष द्या. साइन साइन ऍडिशन लिहून ठेवा, 2 इंटू साइन कॉस प्रोडक्ट. साइन साइन सबट्रॅक्शन 2 इंटू कॉस साइन प्रोडक्ट. कॉस कॉस ऍडिशन कॉस कॉस प्रोडक्ट. कॉस कॉस सबट्रॅक्शन -2 टाइम्स साइन साइन. हे ते प्रोडक्ट म्हणून येतं. आणि ते तुम्हाला प्रत्येक वेळेस इथं C इथं D एक फॉर्म्युला लिहून देतं आत्ताचा. साइन C मायनस साइन D जर असेल तर म्हणजे हा फॉर्म्युला आपण वापरणार आहे. हा फॉर्म्युला वापरणार आहे. इथला फॉर्म्युला आपण वापरणार. साइन साइन ऍडिशन, साइन साइन सबट्रॅक्शन, कॉस कॉस ऍडिशन, कॉस कॉस सबट्रॅक्शन. हे 4 फॉर्म्स. हे 4 फॉर्म्स आहेत. हे 4 फॉर्म्स आहेत, राईट. साइन साइन ऍडिशन, साइन साइन सबट्रॅक्शन, कॉस कॉस ऍडिशन, कॉस कॉस सबट्रॅक्शन. हे 4 फॉर्म्स आहेत. त्याच्याबद्दल एक डिटेल लिहितोय जो की आपल्याला इथं वापरायचा आहे. आणि या पद्धतीचे कॉम्बिनेशन ऑलवेज या साइन रूल मध्ये फॉलो होतात. साइन रूल म्हटल्यानंतर शक्यतो हे टर्न असे येतातच. साइन C मायनस साइन D इथे यायचं आपल्याला. हा 2 पुढं कॉस आहे. कॉस काय लिहायचं, C प्लस D/2 इंटू साइन C मायनस D/2. हे तो फॉर्म्युला आहे. हा म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. दिस इज 11th पार्ट. 11th पार्ट आहे असं. 11th पार्ट आहे. लिहून ठेवा पटकन. हे शॉर्ट मार्जिन वरती लिहून ठेवा. साइन C मायनस साइन D त्यापैकी एक सिम्प्लिफाय करून दाखवलं जो की इथं वापरलेला आहे. So 2 cos B plus C/2 into sin B minus C/2 into cos A/2. Cos A/2 हे झालं का सर्वांचं? हे झालं का? Write it fast. Sin sin addition, sin cos product, sin sin subtraction, 2 into cos sin product, cos cos addition, cos cos product, cos cos subtraction, sin sin product. याच्यामध्ये तो कन्वर्ट होतो. त्यातल्या त्यात हे त्याचे डिटेलिंग झाले. sin C मायनस साइन D 2 इंटू पहिले कॉस नंतर साइन, पहिले कॉस नंतर साइन. आता समजलं ना, फर्स्ट कॉस देन साइन. सो दॅट इज 2 cos C प्लस D/2 इंटू साइन C मायनस D/2 या पद्धतीने येतं. हे क्लिअर ठेवा. कन्सेप्च्युलाइज तुम्हाला कुठलाही क्वेश्चन रोटेट केल्यानंतर हे इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. त्याला म्हणतात इम्प्लिमेंटेशन. नुसते फॉर्म्युले पाठ असून चालत नाही. हे फॉर्म्युले असे अकोमोडेट पटकन करता आले पाहिजे. इथे पटकन सुचलं पाहिजे की साइन C मायनस साइन D बसतोय. हे असती मेमरी टेक्निक आणि हे असतं शिकणं. ऍक्च्युअल एज्युकेशन तसं आहे. नुसतं रट्टा मारणं नाही. हे फॉर्म्युला पाठ केले म्हणजे येतं, याला काही मिनिंग नाही आहे. हे जोपर्यंत असं समजत नाही की हे टर्न्स अँड ट्विस्ट असतात. हे टर्न्स अँड ट्विस्ट शिकणं म्हणजे मॅथमॅटिक्स शिकणं. आणि यांनी ब्रेन ग्रो होतं. असतं. इट वर्क्स फास्ट. त्याच्यानंतर बाकी तुम्ही कुठलंही काम करा तुम्हाला ते इझी वाटायला लागतं त्याच्यानंतर. दॅट इज द स्किल ऑफ मॅथमॅटिक्स म्हणतात. प्रत्येकामध्ये येत नाही. 80 लोकांमध्ये तर बिलकुल येणार नाही. 80 लोकात येऊ शकत नाही. स्किल असते. हे स्किल्स इम्प्लिमेंटेशन्स म्हणतात. आळसपणा सोडा पहिल्यांदा. हे सगळं इझी आहे. तसं फारसं अवघड नाही आहे. हे फक्त अकोमोडेट करता आलं पाहिजे. चेक करा स्वतःचा टाइम थोडासा द्या त्याला. टाइम दिला की येतं. तुम्ही टाइम फार कमी देतात. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत थोडंसं डेडिकेशन दिलं की यायला लागतं. फारसं अवघड नाहीये. परत सांगतोय. फक्त काय करायला पाहिजे, एखादी गोष्ट लिहिताना ब्लाइंडली लिहू नका. त्याला पॅरलल फॉर्म्युला लिहित चला साईडला. हे कसं लिहिलं मी आता पटकन. आता या 4 पैकी कुठं ना कुठं तरी परत रिपिटेशन्स होणारे वेगळा फॉर्म्युला येतो. एकदा लिहिला की समजतंय. हे सगळं इंटिग्रेशन मध्ये लागणार आहे. आपल्या हे छोटं सगळं इंटिग्रेशन मध्ये लागणार. हे लागणारच आहे. ते परत येणारच. रिपीटेडली येत राहत. झालं का कम्प्लीट? आता वन मोर फॉर्म. दॅट इज त्यामधला अजून एक फॉर्म आहे. तो म्हणजे one more form, that is a plus b plus c equal to 180 degrees. Right? A plus b plus c equal to 180 degrees.
त्याच्यामध्ये आपल्याला एक ऑब्झर्व होतं बी प्लस सी आलं, मायनस येत नसतं पण प्लस ऑलवेज येत असतं. वी ऑब्झर्व दॅट बी प्लस सी आलं, याला बी प्लस सी इथंच ठेवा, ए ला पलीकडे 2 न डिवाइड करा, बी प्लस सी ला 2 न डिवाइड करा, a/2 आणि π/2 तयार, पाय मायनस ए तिकडे घेत, सो पाय मायनस π/2 मायनस a/2 करा कन्वर्ट. याला कॉस अप्लाय करा, कॉस ऑफ b प्लस c/2 इक्वल टू कॉस ऑफ π/2 मायनस a/2. कशाची प्रॉपर्टी आहे? ट्रायंगल प्रॉपर्टी आहे. ऍडिशन ऑफ इंटरनल अँगल्स इक्वल टू 180 डिग्री. हा ए शिफ्ट केला, b प्लस c/2 इथं 2 न डिवाइड, इथं 2 न डिवाइड, इथं 2 न डिवाइड, प्रत्येक टर्म 2 न डिवाइड. cos b प्लस c/2 cos कन्वर्जन साइन 90 मायनस आहे म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आहे, sin a/2. सो दिस व्हॅल्यू वी कॅन रिप्लेस बाय sin a/2. दॅट्स इट. याला आपण sin a/2 ने रिप्लेस करू शकतो. डू इट फास्ट. लिहा ते पटकन, लिहा तो पार्ट कंप्लीट करा. So we will convert this part cos b plus c/2 as sin a/2. हे लिहिलं का? हे डायरेक्ट रफ करतोय, तर याच्या ठिकाणी डायरेक्ट काय टाकू शकता? sin a/2 टाकू शकता. हे क्लिअर आहे का सर्वांना? a प्लस b प्लस c 180, b प्लस c, a ला त्या साईडला नेलं, b प्लस c/2 झालं, a मायनस पाय मायनस a, π/2 a/2. करेक्ट. त्यानंतर cos ऑफ b प्लस c/2 cos π/2 मायनस a/2 sin a/2 मध्ये कन्वर्ट होतो. झालं हे. मला हे रिप्लेस करायचं. दॅट्स वाय आय विल रब दिस स्टेप. या स्टेटस रब करून टाक. इथं जस्ट कारण देतात a प्लस b प्लस c इक्वल टू 180. हे मेन्शन केलं तरी चालेल. समजण्यासाठी हा पार्ट लिहिला होता. सो ऍक्च्युअल क्वेश्चन 2 कॉसच्या ऐवजी sin a/2 आला. शेवटचा cos a/2 याला लगेच अटॅच करतो, cos a/2, आणि नंतर लिहितोय sin b minus c/2. We are near to our result. चेक करा. We are near to our result. दिसतोय का इथं रिझल्ट? We are near to our result. डिनॉमिनेटर किती आहे? सॉरी, sin a. डिनॉमिनेटर इथला sin a cos a/2. हे sin b मायनस sin c होतं फक्त. सॉरी, काय होतं इथं? sin a cos a/2. तेवढंच पार्ट फक्त सिम्प्लिफिकेशन साठी घेतलं होतं. न्यूमरेटर, दिस इज द न्यूमरेटर. न्यूमरेटर पार्ट होता फक्त. हा फक्त कुठला पार्ट होता? न्यूमरेटर पार्ट होता. न्यूमरेटर होता तो.
दिस इज न्यूमरेटर, डिनॉमिनेटर आपण घेतलेलं नाही आहे कॅल्क्युलेशन्स मध्ये. सो राईट डाऊन. नेक्स्ट 2 into sin a by 2 cos a by 2 sin b minus c by 2 divided by sin a आहे तिथे, sin a आहे. हा कंबाईन करा. किती जणांना फॉर्म्युला दिसला इथं? इथं किती जणांना फॉर्म्युला ऑब्झर्व होतोय? किती जणांना फॉर्म्युला ऑब्झर्व होतो? 2 into sin a by 2 cos a by 2 किती जणांना फॉर्म्युला ऑब्झर्व होतो? किती जणांना फॉर्म्युला ऑब्झर्व झाला त्या ठिकाणी? तो या ठिकाणी हा कंबाईन होता. दिस इज कंबाईन साइन ए. अरे बाबांनो, साइन ए का, साइन ए का, साइन ए का है 2 into sin थीटा cos थीटा by 2, राइट. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 into sin थीटा cos थीटा, आणि नुसतं साइन थीटा असेल तर इट इज हाफ अँगल फॉर्म्युला. फॉर्म्युला हाफ अँगल फॉर्म्युला, हाफ अँगल फॉर्म्युला. त्याच्यासाठी पुढे काय वापरणार आहे आपण? a plus b plus c equal to 180 डिग्री. हा कन्सेप्ट वापरायचा आणि याला कन्वर्ट करायचं. कशाला कन्वर्ट करायचं? sin b minus sin c, त्याच्या पुढे sin b plus c येतो, cos b plus c by 2. याला मात्र a plus b plus c equal to 180 डिग्रीने कन्वर्ट होतं. सो दिस इज द सिम्पलेस्ट प्रूफ फॉर द गिवन पार्ट. sin of b minus c by 2, sin of b minus c by 2, the left hand side. या पद्धतीने हे फॉर्मेशन चुटकुले येणार एक्झाम हे पडू शकतात. एक्झाम मध्ये असे फॉर्म्स येऊ शकतात. टेक डाउन क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. साइनचे क्वेश्चन वेगळे सॉल्व करा, कॉस्टचे वेगळे करा. परत सांगतोय, थोडीशी मेहनत घ्या या कन्सेप्ट वरती. इझिली मार्क देऊन जाईल हा कन्सेप्ट. वाटताना गडबड वाटते, फक्त अभ्यास करताना साइन वेगळा करा, कॉस्ट वेगळा करा, तरच झेपेल. काय त्याशिवाय झेपणारच नाही. मी करून दिलेली होणार नाहीये, तुम्हाला स्वतःला करायचं. आधीच मी सांगितलंय, आयडेंटिफाय द क्वेश्चन ऑफ साइन रूल, आयडेंटिफाय द कोसाइन रूल, मिक्स साइन कोसाइन, मिक्स प्रोजेक्शन कोसाइन. बस त्याच्यावरती स्मार्ट वर्क त्याला म्हणतात. स्मार्ट वर्क त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. टेक डाउन क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला 2 into a sin square c by 2 sin of angle c by 2 plus c into sin square a by 2, sin square a by 2 equal to a minus b plus c हा फॉर्मेशन. a minus b plus c हे फॉर्मेशन. बेसिकली इथं लगेच समजलं पाहिजे की 1 plus cos 2 थीटाचा फॉर्म्युला 1 plus cos 2a 2 cos square a, right? So 1 plus cos a, that is 2 cos square a by 2. So 2 cos square a by 2. इथं साइन आहे, सॉरी इथं पण साइन आहे, आपल्याला मायनस मधला युटिलाइज करावा लागेल. काय होईल? 1 minus cos a चा फॉर्म्युला 2 sin square a by 2 येतोय. 2 sin square a by 2 आणि 1 minus cos a लिहून ठेवा. 1 minus cos c करा, 2 sin square c by 2, 2 sin square c by 2, 1 minus cos c 2 sin square c by 2. त्या पद्धतीने येणार आहे. सो इथं सोल्युशन देताना लेफ्ट हँड साइड 2 as it is, a दशला तसा sin square c by 2 इथे येतो. sin square c by 2 हा 2 या साइडला ट्रान्सफर करावा. अशी लिंकिंग असते फॉर्म्युलांची. 11च्या फॉर्म्युलांची लिंकिंग इथे दिलेली असते. हे समजलं पाहिजे की sin square थीटा प्लस cos square थीटा व्यतिरिक्त कुठून आणतात? डबल अँगल फॉर्म्युल्यामधून किंवा हाफ अँगल फॉर्म्युल्यामधून पिकअप करतात. डबल अँगल किंवा हाफ अँगल फॉर्म्युल्यामधून पिकअप करतात. कुणाला? साइन स्क्वेअरला आणि कॉस स्क्वेअर टर्म्स असतील तर. साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर टर्म जर असतील आणि समजत नसेल तर कदाचित ते cos 2 थीटाचे फॉर्म्युलाज वरून येतात. क्लियर आहे? स्टार्ट.
काय होईल इथं साइन स्क्वेअर सी बाय 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 आहे. साइन स्क्वेअर सी बाय 2 चा फॉर्म्युला 1 मायनस कॉस सी बाय 2 ब्रॅकेट मध्ये 1 मायनस कॉस सी बाय 2 प्लस सी इंटू 1 मायनस कॉस ए बाय 2. कळलं कुठून काय घेतलं ते. हा रिप्लेस झाला हाफ अँगल फॉर्म्युला. हा रिप्लेस झाला हाफ अँगल फॉर्म्युला. मेमराइज लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ज्यावेळेस अशा पद्धतीचे ज्यावेळेस ट्रिकी फॉर्म्स येतात त्यावेळेस त्याचं ट्विस्ट असते. एक ट्विस्ट सॉल्व्ह झाले की बाकी क्वेश्चन इझी असते. तर ट्विस्ट सॉल्व्ह झाले की बाकी क्वेश्चन इझी असतात. कसं चेक करा. हा 2 आतमध्ये इथं मल्टिप्लाय या 2 चं काम तमाम झालं. आता समजतंय. हा 2 आतमध्ये घेतलं याच्यासोबत कॅन्सल. हा 2 इथं घेतला याच्यासोबत कॅन्सल. ए आतमध्ये घ्या. ए मायनस ए कॉस सी. हा ए आतमध्ये घेतला. हा सी आतमध्ये घ्या. सी मायनस सी कॉस ए. ए आणि सी पॉझिटिव्ह आहेत. हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. ए आणि सी. बाकीच्या दोन टर्म्स निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह साइन बाहेर. ए कॉस सी प्लस निगेटिव्ह साइन बाहेर घेतला सी कॉस ए. लक्ष द्या काय केलं. या दोन्ही टर्म्स पॉझिटिव्ह आहेत साइडला ठेवले. या दोन टर्म्स निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह साइन बाहेर घेतला फक्त. ए कॉस सी प्लस सी कॉस ए. समजतंय. सांगा रे ही टर्म काय आहे. व्हॉट शुड बी दिस टर्म. ए कॉस सी सी कॉस ए. कुठेतरी झालंय आपल्याला. काय आहे तो. काय आहे हा प्रकार. काय आहे हा प्रकार. काय वा कालच्या लेक्चर मध्ये झालंय. What is this projection rule? And that is B. That is B. A plus C minus B. Projection rule. Reason projection rule. Well, implementation. या पद्धतीने एक स्टेप सिम्प्लिफाय केलंस शक्यतोवर हा पार्ट येतो. इथं साइन रूल वगैरे असं बरंच डोक्यात कल्पना येतो पण तसं नाहीये. ऍक्च्युली हा फॉर्म याला लिंक होतो. 1 मायनस कॉस ए 1 प्लस कॉस ए. 2 sin square a by 2 2 sin square c by 2 1 minus cos a 1 plus cos c मध्ये कन्वर्ट होतो आणि प्रोजेक्शन रूल ऍप्लिकेबल होतो त्या ठिकाणी. क्वेश्चन तुम्हाला जज करायला शिका. पहिल्यांदा खडून काढू नका. उगाच लिहून काढू नका. हे सगळं पहिले जज करायला शिका. हाऊ द क्वेश्चन वर्क्स स्टेप बाय स्टेप. हाऊ द फॉर्म्युलेशन्स इम्प्लिमेंटेशन्स. फॉर्म्युले त्याच्यात कसे अकोमोडेट होतात ही लॉजिकल सेन्सने पाहायला शिका. पटकन येतं मॅथ्स. दिवसभर जरी बसला आणि नुसतं रगडून काढताय कुठं काय होतं हे जर समजत नसेल तुम्हाला तर उपयोग नसतो तासन तास अभ्यास करण्यामध्ये. काही मिनिंग नसतो त्याला. समजून व्यवस्थितपणे ज्यावेळेस करताना त्यावेळेस त्याचा बोल्डनेस पण लगेच आपल्याला जाणवत की येस आता काही ट्विस्ट येऊ द्या स्ट्रॉंगली तुम्ही काय करू शकता फेस करू शकता. हा मिनिंग असतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. Question number 6. Page number 88. Question number 6. Prove that a cube sin b minus c
a cube sin of angle b minus c, b cube sin of angle, यस इथं b असताना हा सायक्लिक फॉर्म असतो लक्षात ठेवा. a असताना b minus c, b असताना a minus c and c cube असताना sin of angle, c cube असताना sin of angle a minus c, राइट. सायक्लिक फॉर्म असतो शक्यतो, सायक्लिक फॉर्म असतो. इक्वल टू 0 तुम्हाला प्रूव्ह करायचं, इक्वल टू 0 तुम्हाला प्रूव्ह करायचं, राइट. By using sine rule, replace the a cube, b cube and c cube and use the formula sin of b minus c. So first thing, याला simplify करू आपण फक्त. याला एकाला simplify करा. a cube sin of b minus c. लक्ष द्या. a cube can be replaced by, a cube ला तुम्ही replace करू शकता याच्यामध्ये वन स्टेप. ओके, पहिल्यांदा घ्या a minus b, a minus b sin of compound angle formula. सर compound angle formula a cube जसं जसं sin a cos b, right, minus sin a cos b cos a sin b, right, cos a sin b. काय वापरलं? कंपाऊंड अँगल फॉर्म्युला वापरला. यूज ऑफ कंपाऊंड अँगल घेतला. a क्यूब जशाला तसं आतमध्ये, सॉरी a क्यूब जशाला तसं sin a cos b cos a sin b. काय वापरलं? कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. लिहून ठेवा. बाय युजिंग कंपाऊंड अँगल, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला त्या ठिकाणी युटिलाइज केला. sin a cos b cos a sin b, sin a cos b cos a sin b असा तो फॉर्म्युला युटिलाइज केला. नेक्स्ट स्टेप, इथं sin b आहे, इथं sin c आहे. अंडरलाइन दॅट. sin b sin c, sin b आणि sin c ला अंडरलाइन करा. sin b आणि sin c ला अंडरलाइन करा. बाय युजिंग साइन रूल, बाय युजिंग साइन रूल, replace this part. a cube sin b k into b cos c जशाला तसं minus a cube cos b जशाला तसं and sin c च्या ठिकाणी k into c by using sin rule. काय वापरायचं sin rule? लक्ष द्या. sin a by a sin b by b sin c by c equal to k. ज्या ठिकाणी sin b आहे, ज्या ठिकाणी sin b आहे त्या ठिकाणी b into k आला आणि ज्या ठिकाणी sin c आहे त्या ठिकाणी k into c आला. अर्थ समजतोय? अर्थ समजतोय का? हे क्वेश्चन डायरेक्ट इव्हॅल्युएट होणारच नाही तुम्हाला कधीच. तुम्हाला स्वतःहून जजमेंट घ्यावी लागेल आणि काही वेळेस तुम्हाला असं समजेल की टेक्स्ट बुक किंवा सोल्युशन बुक पेक्षा आपली मेथड इझी आहे. तुम्ही स्वतःहून ज्यावेळेस एखादी मेथड फाइंड आउट कराल, कारण हे सगळं सायक्लिक फॉर्म मध्ये आहे, तुम्ही स्वतः ज्यावेळेस जजमेंट घ्यायला लागाल त्यावेळेस तुम्हाला स्वतःला खूप इझी वाटायला लागेल. म्हणजे तसं होतं ज्यावेळेस आपण लॉजिकली थिंक करतो आणि एखादी गोष्ट इझी मेथडने पण सोल्युशन देता येत असते. हे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला आलं पाहिजे. लक्ष द्या. आता कोसाइन रूल, आता कॉस सी ला अंडरलाइन करा, कॉस बी ला अंडरलाइन करा. म्हणजे एकदा साइन रूल वापरला, आता कोसाइन रूल वापरतोय. सांगा काय? a चा क्यूब k into b, k into b
कोसाइन रूल सी बाबतीत ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर काल लिहून दिलेलं आहे डिवाइडेड बाय 2ab मायनस ए क्यूब काय येईल सांगा कॉस बी चा कॉस बी साठी ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 into ac k into c कुठला रूल कोसाइन रूल by using cosine rule by using cosine rule by using cosine करेक्ट काय वापरलं पहिला पार्ट ऑफ कंपाउंड अँगल फॉर्म्युला स्टेप नंबर 1 कंपाउंड अँगल फॉर्म्युला स्टेप नंबर 2 साइन रूल स्टेप नंबर 3 कोसाइन रूल अर्थ समजतोय का क्वेश्चन कुठे जातंय ते पहिली स्टेप 11 पहिली स्टेप 11 एकच टर्म आपण सोल्युशन साठी घेतली एकच टर्म सोल्युशन साठी घेतली पहिली स्टेप कंपाउंड अँगल फॉर्म्युला दूसरी स्टेप साइन रूल तीसरी स्टेप कोसाइन रूल झेपते का चेक करा कॅल्क्युलेशन कट्टम काटी बी कैंसल बी ए कैंसल क्यूब कैंसल स्क्वेअर आला इथे सुद्धा सेम ए चा क्यूब आहे स्क्वेअर झाला एक कैंसल सी सोबत कैंसल चेक करा व्हाट इज द डिनोमिनेटर इथं 2 आहे इथं 2 आहे राइट ए स्क्वेअर आहे हे फॉर्म कंप्लीट करा ए स्क्वेअर इथं ए स्क्वेअर आहे कॉमन के दोन्ही मधून कॉमन के कॉमन ए स्क्वेअर कॉमन रिमेनिंग पार्ट ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर 2 डिनोमिनेटर मधला तो सुद्धा कॉमन ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर पुढचा पार्ट निगेटिव्ह आहे याला अटॅच करा मायनस ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर चेक करा व्यवस्थित करताना पहिले के बाहेर घ्या त्यानंतर ए स्क्वेअर बाहेर घ्या त्यानंतर डिनोमिनेटर मधला 2 या तीन गोष्टी कॉमन बाहेर येतात ऑब्झर्व करून लिहा इथला ए स्क्वेअर इथला के इथला 2 इथला ए स्क्वेअर इथला के इथला 2 बाहेर आला इथं काय शिल्लक राहिला ऑब्झर्व करा ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर हा निगेटिव्ह याला अटॅक होणार आहे याला अटॅक होणार आहे याला अटॅक करतो सो निगेटिव्ह निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह फॉर्म जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करा रिमेनिंग पार्ट लिहा ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 ए स्क्वेअर गुण सी किती आलं बी स्क्वेअर हाऊ मेनी टाइम्स 2 टाइम्स 2 बाहेर घेतला लिहिताना बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर का बी स्क्वेअर हाऊ मेनी टाइम्स 2 टाइम्स सी स्क्वेअर हाऊ मेनी टाइम्स 2 टाइम्स तो 2 टाइम्स बाहेर आलं और 2 कैंसिल के ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इथली एक टर्म फक्त सिम्प्लिफाय केली एकच टर्म सिम्प्लिफाय केली समजतंय त्याच्यावरून हा रिझल्ट आला याचा रिझल्ट याच्यावरून इथं लिहायचा याचा रिझल्ट याच्यावरून इथं लिहायचा अर्थ समजला सॉल्व करताना एकच सॉल्व करायचं सॉल्व करताना एकच सॉल्व केलं ज्यावेळेस असं सायक्लिक फॉर्म येतो सायक्लिक फॉर्म आला की लगेच समजतं काय सायक्लिक फॉर्म इथं ए आहे इथं बी सी आहे इथं बी आहे ए सी आहे सी आहे ए बी आहे कोणाला काही डाऊट यस कोणाला काही डाऊट सिम्प्लिफिकेशन मध्ये कोणाला काही डाऊट सिम्प्लिफिकेशन मध्ये कोणाला काही डाऊट ए चा क्यूब साइन ऑफ बी मायनस सी पहिली स्टेप कंपाउंड अँगल फॉर्म्युला अगदी सिंपल आहे अंडरलाइन द साइन यूज द साइन फॉर्म्युला साइन बी बी इंटू के साइन सी इंटू के या पद्धतीने येईल का झिरो आन्सर मिळेल का
हॅलो बेंचवर जाशील ना सिंहगड रोडलाच थांब तो तिथे जवळ पडेल कॉन्स्टंट फर्स्ट एडिशन मस्त केमिस्ट्रीच्या मुलं जास्त लक्ष देत करत नवीन नवीन मुलं विचार एखादा बोर झाला असेल तर अर्धा तास घे त्यांचं बोल त्यांच्याशी म्हणजे समजेल तुम्ही सांगा म्हणून मी सांगतो बेसिक बेसिक सांगायचं 11च मुलं 11च्या मुलं कोणाला वाटलं ते डिस्कस करा ते सांगतील आमच्या कॉलेजमध्ये हे आमच्या कॉलेजची या चॅप्टरमध्ये सांग तेच रिपीट बसवायचे कप आणि तिथं बसायचं सर त्याच्यामुळे काय अभ्यास करत बस काय होत याची आयडिया याच्यासाठी झाली आहे हीच आयडिया सायक्लिक फॉर्म मध्ये यायला लिहा ही आयडिया सायक्लिक फॉर्म मध्ये यायला डायरेक्ट आन्सर 0 आहे सगळं कॅन्सल होतं क्वेश्चन संपला नाहीये फक्त काय केलंय आपण याच्यावरून ही स्टेप आणली आहे याच्यासाठी तयार करा याच्यासाठी तयार करा सांगा बरं याच्यासाठी काय येईल याच्यासाठी काय येणार सांगा पटकन आणि सगळं मॅनिप्युलेट केलं की आन्सर 0 होतं मॅनिप्युलेट केलं की आन्सर शेवटचं 0 येणार आहे लक्षात ठेवा आता समजतंय का जरी हेवी क्वेश्चन वाटत असेल तर सायक्लिक फॉर्म अंडरस्टूड पाहिजे सायक्लिक फॉर्म अंडरस्टूड पाहिजे सायक्लिक फॉर्म अंडरस्टूड केलं की येतं बरोबर जमेल तो रिमेनिंग क्वेश्चन 0 आन्सर कशावरून येतं ते याचं सायक्लिक फॉर्म आता हे डायरेक्ट कट करतो सगळा पार्ट याचं सायक्लिक फॉर्म तुम्हाला मेन्शन करावं स्टेप सगळ्यांना सेम बाकीचं सिमिलरली लिहिलं तरी चालेल सिमिलरली मेन्शन केलं तरी चालेल काय होईल सांगा फायनल आन्सर मध्ये याची स्टेप आणि याची स्टेप तिन्ही सगळ्या एकत्र करा यू विल गेट द आन्सर 0 इन दॅट केस त्यामुळे तुम्हाला आन्सर 0 मिळेल 11 शी कनेक्टेड आहे त्यामुळे थोडीशी माइंड मध्ये भीती असू शकते रिमूव्ह करा ते क्वेश्चन नंबर 7 in triangle ABC cot A cot B cot C are in arithmetic progression then show that A square B square C square also in arithmetic progression okay 3 things in arithmetic progression अर्थ काय होतो समजून घ्या x y z AP मध्ये आहे x y z AP मध्ये आहे त्याचा अर्थ नेक्स्ट minus previous next minus previous difference is constant is the AP difference between these two value right next minus previous next minus previous यांच्यामध्ये difference always constant is called as arithmetic progression okay हा minus y या साइडला आला 2y झाला आणि x plus z झाला x plus z त्याच पद्धतीने तुम्हाला देताना cot A cot B cot C are in AP म्हणतात cot A cot B cot C are in arithmetic progression सांगा काय अर्थ झाला
2 times cot b equal to cot a first term plus third term. फर्स्ट प्लस थर्ड ही फर्स्ट आहे ही थर्ड आहे, या दोघांची ऍडिशन 2 टाइम्स मिडल टर्म याला सरळ कॉस बाय साइन मध्ये कन्वर्ट करा. 2 इंटू कॉस बी बाय साइन बी कॉस ए बाय साइन ए कॉस सी बाय साइन सी. वरती कोसाइन फॉर्म्युला खालती साइन फॉर्म्युला. दॅट्स इट. ऍट अ टाइम दोन्ही फॉर्म्युले टाकायचे आणि आन्सर काढायचं. LHS इक्वल टू RHS किंवा A स्क्वेअर B स्क्वेअर C स्क्वेअर R इन कशात विचारलंय, अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत हे तुम्हाला विचार. इथं टू जसं तसं कोसाइन रूल सांगा. A स्क्वेअर C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स AC डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये साइन रूल सांगा. A into K साइन रूल इक्वल टू cos A कोसाइन रूल A साठी B स्क्वेअर C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर डिवायडेड बाय 2BC कोसाइन रूल राइट डिवायडेड बाय साइन A into K इथं B into K साइन रूल डिनॉमिनेटर मध्ये, न्यूमरेटर मध्ये कोसाइन रूल प्लस cos C साठी A square B square minus C square divided by 2 times AB divided by sin C K into C. Simplify करा. तर simplification हा पार्ट इथे येतो, हा पार्ट इथे येतो, हा पार्ट इथे येतो. चेक करा. त्या ठिकाणी हा बनतो 2 times ABC K 2 into K ABC 2 into K ABC, right? Denominator same, numerator added. B square C square minus A square B square minus C square. काय cancel? A cancel, C cancel, 2 times B square राहतो divided by 2K ABC. इथे सुद्धा सेम येतो 2K ABC. डिनॉमिनेटर सेम येतो दोन्हीकडे. हा पार्ट इथं 2 टाइम्स आहे A स्क्वेअर C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. हा याला कॅन्सल, इथला 2 याच्यासोबत कॅन्सल. रिमेनिंग पार्ट क्रॉस चेक. काय राहील शिल्लक? रिमेनिंग पार्ट ऑफ अर्थमॅटिक प्रोग्रेशन. AP इंडिकेट करायचं तुम्हाला. चेक करा. पहिली स्टेप कॉट B होता कॉस बाय साइन, कॉट A होता कॉस बाय साइन, कॉस बाय साइन झालं. cos B A square C square minus B square 2AC divided by B into K. cos A चा फॉर्म्युला, cos C चा फॉर्म्युला हे दोन्ही अप्लाय केले. sin B B into K, sin A into K, sin C K into C. राइट. आता कंपेअर करा. याला खाली शिफ्ट करा, याला खाली शिफ्ट करा, याला खाली शिफ्ट करा. डिनॉमिनेटर सगळ्यांचा सेम झाला. डिनॉमिनेटर थ्रूआउट सेम आहे. ही स्टेप लिहिलेली नाहीये, इथं घेतलं खाली डायरेक्ट. त्याच्याशी इक्वेट करा. कॅन्सलेशन म्हणून इथं स्टेप उरते. हा पार्ट याला अटॅच होतो. डिनॉमिनेटर कॅन्सल. A स्क्वेअर C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर याला फक्त अरेंज करा. रिअरेंज केलं की अर्थमॅटिक प्रोग्रेशन तयार होतं. रिअरेंज केलं की अर्थमॅटिक प्रोग्रेशन मिळतं. काय होईल? A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इक्वल टू B चा स्क्वेअर. B चा स्क्वेअर इकडे घ्या. सो 2B चा स्क्वेअर इक्वल टू A स्क्वेअर C स्क्वेअर. मिडल टर्म B square, first term A square C square are in arithmetic progression. Middle term 2 times first and third term च्या addition मध्ये मिळते, म्हणजे arithmetic progression मध्ये आहेत. A square B square C square are in arithmetic progression. Are in arithmetic progression. Okay? Are in arithmetic progression. Are in arithmetic progression. म्हणजे या ठिकाणी साइन आणि कोसाइन रूल ऍट अ टाइम वापरतो. दिसायला थोडंसं विचित्र दिसेल सुरुवातीला. एकदा सॉल्व्ह करून ठेवा. लिमिटेड क्वेश्चन टेक्स्ट बुक मध्ये आहेत. हेच क्वेश्चन सीईटी ला कन्वर्ट होऊन येणार आहेत. जेई साठी हेल्प होईल तुम्हाला.
जेई साठी प्रॅक्टिस म्हणून हेल्प होईल. डोंट वरी. आपलं टेक्स्टबुक प्रॅक्टिस म्हणून जेईला खूप कामाला येतं. प्रॅक्टिस म्हणून का वेगवेगळे ऑथर आहेत प्रत्येक चॅप्टर मागे, सोपी गोष्ट नाही. वेगवेगळे ऑथर्स आहेत प्रत्येक चॅप्टर मागे, वेगवेगळे ऑथर लावलाय त्यांनी. सोपं नाही आहे, मी तुम्हाला सांगतो. डोकं लावून केलंय त्यांनी ते सगळं. कमी नका समजू. त्यामुळे बाहेर खूप नाव ठेवतात आपल्या बुकला. मी तुम्हाला सांगतो ना, आपल्या बुक मधून क्वेश्चन डायरेक्ट येतात. काय येतात त्याचं कारण तसं आहे, ज्यांनी खरंच टेक्निकली ते क्वेश्चन डिझाईन केलेत ना, त्याला माहिती त्यांनी जेई समोर डोळ्यासमोर ठेवूनच ते इम्प्लिमेंट केले. एकदम लेटेस्ट आहे आता, हार्डली 1 or 2 years झाले, त्यामुळे अजून फ्रेश आहे बुक. अजून मी तुम्हाला सांगतो 5 वर्ष झाल्यानंतर थोडस डेट होतं. डेट का? कारण कन्सेप्ट तेच असतात, क्वेश्चनची लेवल चेंज होत जाते. मी स्वतः अनुभवतोय. लास्ट 15 years मध्ये 3 वेळेस सपोज 5-5 वर्षाचा स्पॅन मी ऑब्झर्व केला. काय झालेलं, पहिल्या वेळेस ज्यावेळेस टेक्स्टबुक चेंज झाले 2011 मध्ये नवीन सिलेबस आला एकदम फ्रेश. 2012-13 पर्यंत ओके होता, 14 पर्यंत. 15-16-17 ला पॅटर्न चेंज झाल्यासारखा झाला. JEEचा अपडेट झाला खूप मोठा. पण लेटेस्ट नंतर परत एकदा सिलेबस चेंज झाला. आता परत चेंज झालं तुमच्या वेळेस समजा. त्यावेळेस परत जेईनं NTA नावाचं हे आणलं, परत त्यांनी पुस्तक चेंज केलं. ती लेवल आहे, अजून 2-3 वर्ष आरामशीर चालेल. त्या कन्सेप्ट साठी प्रॅक्टिस साठी वेल डिझाईन पुस्तक आहे. मी तर म्हणतो वेल डिझाईन, जो की जेईला सपोर्ट करतो तुमच्या. म्हणून म्हणतोय तुमचा स्वतःचा रेग्युलरचा अभ्यास पण होतो, सीईटीचा पण अभ्यास त्याच्यामधूनच करायचा तुम्हाला. MCQ फक्त कसे असतात हे पाहत राहायचं. ज्यांना जेई करायचं त्यांनी अख्खं पुस्तक व्यवस्थितपणे सॉल्व्ह करून ठेवलं पाहिजे. चुका टेस्ट थ्रू कळतात तुम्हाला, चुका टेस्ट थ्रू कळतात. आता चला MCQ टेस्ट चालू होईल तुम्हाला. या संडेला केमिस्ट्रीचा पेपर फिनिश झाला की सगळा फोकस MCQ कडे. परत काय झालं याच्यानी, मागचा जो सिलेबस तुमचा रिवाइज करायचा राहिला होता तो सगळं रिवाइज होऊन बसला. ज्यांचा नसेल झाला, दिवाळी हॉलिडेज आहेत 1st to 9 नोव्हेंबर. 1st to 9 नोव्हेंबर. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला असाइनमेंट असतील, चॅप्टर असाइनमेंट देण्यात येतील. त्याच्यानंतर MCQच्या एक्झाम्स ते सब्जेक्ट टीचर्स तुमचं तुम्हाला 9 डेजची प्लॅनिंग देऊन ठेवेल. आयडियल राहायचं नाही, बसून राहायचं नाहीये, व्यवस्थित रिवाइज करायचं. आणि MCQ पॅटर्न ज्यांचा आहे त्यांनी व्यवस्थित फॉलोअप ठेवायचा. ते टीचर्स, कन्सर्न टीचर्स तुम्हाला गाईड ठेवतील 9 डेज साठी एक्झॅक्टली काय करायचं. ऑफिशियली लेक्चर्स नाही आहेत, लास्ट चान्स आहे. 11वी 12वी दोन्ही रिवाइज करून ठेवा. माझा कन्सर्न तसा आहे, 11वी 12वी रिवाइज करून ठेवा. टाइम गमवला मिळणारच नाहीये. टाइम गमवल्यास टाइम मिळणार नाहीये. परत सांगतोय, प्री प्लान राहा. 10th नोव्हेंबर पासून परत आपलं रुटीन स्टार्ट होणार. 10th नोव्हेंबर पासून परत रुटीन चालू होईल. ओके, जो गॅप आहे तो काय फील करायला पाहिजे, 11वी 12वी रिवाइज करायला पाहिजे. जे की आता नीट वाचली तुम्हाला मध्ये, की गॅप पडतोय, पटकन असं क्विक लक्षात येत नाही. एवढे सब्जेक्ट हँडल करण्यासाठी टाइम लागतो. तर तुम्ही स्वतः वेल प्लॅन राहा, टाइम वेस्ट कमी करा. एखादी दिवाळी नाही सेलिब्रेट केली तरी काही हरकत नाहीये. या वर्षी पुढे येणारच आहे, पुढच्या वर्षी आहे, त्याच्या पुढच्या वर्षी आहे. त्या जर चांगल्या जाव्या असं वाटत असेल तर एखादं कॉम्प्रोमायझेशन करायला हरकत नाहीये. आणि हा सुटेबल टाइम आहे. कॉलेज नसतं, काही नसतं, आरामशीर याच्यामध्ये तुम्ही वर्कआउट करून क्लिअर राहू शकता. तुम्ही प्री प्लॅन नाही झाला, हे 9 डेज असे झपकन निघून जातात. असे डोळे झाकायचे, असे उघडायचे, 9 डेज गायब असते. ट्राय करा, प्री प्लॅन राहा, स्टिक टू द राहा. त्याला कसं काय रिवाइज करायचंय, थोडस रोज बघायचं. रोज 3 चॅप्टर, 3 विषयांचे, 4 विषयांचे 4 चॅप्टर्स रोज बघायचे, म्हणजे बघायचे, विषय संपला. त्याचा टाइम अलॉट करायचा. त्याच्यातून शॉर्ट नोट्स, रिव्हिजन, असं जर केलं तुम्ही, प्री प्लॅन राहाल, टीचर सपोर्ट करतील त्याच्यासाठी. प्री प्लॅन राहा पण स्वतःहून. 9 डेज क्रुशियल. हा टाइम गमवला की परत कॉलेजेस तुमच्या मागे लागणार आहे. आता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, इतका बेकार टाइम घेता हा कॉलेज. आता सगळ्यात वाईट आहे पुणेकरांसाठी हा टाइम. आता नेमका अभ्यासाला बसायचं असतं ना, आता काहीतरी खुडखुड चालू करतं कॉलेज. सगळ्यात क्रुशियल टाइम येतं आणि कॉलेजची खुडखुड चालू आहे. पुढे लाईफ सुद्धा तशीच आहे. ग्रॅज्युएशनला तसंच आहे. शेवटी सगळं करून मॅनेज करावं लागतं. नंतर रडायची वेळ येईल. येऊ देऊ नका, आधीच कव्हर करून ठेवा. ज्यांना वाटतं जे करायचं त्यांनी 11वी 12वी दोन्ही रिवाइज करून ठेवायचं. 11+12 रिवाइज जर नाही झालं ना तुमच्याशी, मी तुम्हाला सांगतो पुढे स्कोपच नाही तुम्हाला. संपलं स्कोप तुमचा. का 12वी सुधरू देणारच नाहीये. कॉलेज असं हात धुवून मागं लागतं. आता मी तुम्हाला सांगतो,
इथं सगळा टाइमच तुमचा किल करून टाकणार आहे. आता तुम्ही एवढे दिवस मजा केली, आता कॉलेज तुमची मजा घेतं टायमिंग बाबतीत. रोज काही ना काहीतरी खुडखुड काढणार कॉलेज, मी तुम्हाला सांगतो. वाचवा, स्वतःला वाचवायचं असेल तर कुठेतरी प्री प्लॅन राहत, त्याशिवाय पर्याय नाहीये. ज्यांचं कॉलेज सेफ झोन मध्ये आहे, म्हणजेच काही टकटक नाहीये, टकटक नाही, त्याच्यासाठी सांगितलं जातं की कॉलेज नॉर्मल घ्या. फॅन्सी कॉलेज घेण्यात काही मिनिंग नाहीये, सगळा फॅन्सी प्रकार बाहेर येतात, अननेसेसरीली त्रास आहे, सहन करावं लागतं, पर्याय नाही. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. In triangle ABC, A cos A cos A, B cos B. A cos A, B cos B. Then prove that the triangle is right angle or an isosceles triangle. Right angle triangle किंवा isosceles triangle. Right angle triangle असेल तर 90 डिग्री इंडिकेट करणं गरजेचं आहे. राईट, अँगल बी इज 90 डिग्री. आयसोसेलस असेल तर समोरचे अपोजिट साइडचे दोन अँगल सेम आहेत हे इंडिकेट करायचं. राईट अँगल ट्रायंगल आयसोसेलस असेल तर हा 90 हे दोन अँगल इक्वल आहेत असं ट्रीट करावं लागतं. आयसोसेलस बाबतीत दोन साइड म्हणजे दोन अँगल तुम्हाला इक्वल दाखवणं गरजेचं आहे. एक हिंट या बेसिकनी चालतं. बी आणि सी इक्वल दाखवायचे म्हणजे या दोन साइड इक्वल झाल्या. राईट अँगल असेल तर हा अँगल 90 डिग्री दाखवणं, कुठला पण एक एबीसी पैकी कुठलाही एक अँगल 90 डिग्री दाखवणं. राईट अँगल ट्रायंगल आयसोसेलस असेल तर साइड पण आणि अँगल पण इथं 90 डिग्री आणि हे दोन अँगल इक्वल असं पण होऊ शकतं. नुसतं आयसोसेलस असेल तर दोन साइड म्हणजे दोन अँगल बी आणि सी इक्वल आहेत हे दाखवणं. ते तसं ट्रीट करायचं क्वेश्चन तुम्हाला. हिंट बेस हा आहे, ए कॉस ए बी कॉस बी, बरोबर आहे ना. ए कॉस ए बी कॉस बी आहे, तर इथलं ए आणि बी ला अंडरलाईन करा आणि चेंज करा साइन रूल. ए आणि बी ला अंडरलाईन करा. सोल्युशन देताना ए कॅन बी रिटन ॲज के इंटू साइन ए कॉस ए, के इंटू साइन बी कॉस बी. हे दोन्ही साइडनी कॅन्सल करा. कुठला रूल वापरला? साइन रूल. साइडला मेन्शन करून ठेवा, बाय युझिंग साइन रूल. बाय युझिंग साइन रूल. साइन रूल लिहिला, चांगली गोष्ट आहे. साइन रूल लिहा पण शक्यतो. साइन रूल लिहा, लिहिताना साइन रूल मेन्शन करा. हा ए के इंटू साइन ए न रिप्लेस, हा बी के इंटू साइन बी न रिप्लेस. साइन ए कॉस ए, साइन बी कॉस बी. काय होईल या ठिकाणी? 2 न मल्टिप्लाय बोथ साइड, के च्या ऐवजी 2 न मल्टिप्लाय. 2 इंटू साइन ए कॉस ए, 2 इंटू साइन बी कॉस बी. फॉर्म्युला तयार होताना दिसतो, दॅट इज साइन 2a अँड साइन 2b. दिसतंय? साइन 2a मायनस साइन 2b. साइन सी मायनस डी मध्ये आणा त्याला. साइन सी मायनस डी चा फॉर्म्युला वापरा. साइन सी मायनस डी चा फॉर्म्युला वापरा. काय फॉर्म्युला? 2 इंटू कॉस सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू साइन सी मायनस डी डिवायडेड बाय 2. झेपते का तुम्हाला हे सगळं? चेक करा. पहिली स्टेज अंडरलाईन करा. अंडरलाईन करा, नाही तर डोक्यातून निघून जाणार. अंडरलाईन केलं की समजून घ्यायचं की साइन रूल वापरायचं, बरोबर आहे आपल्याला. कारण अँगल कडे जायचंय, नाही तर साइड इक्वल आहेत हे तरी दाखवा लागतं. आपण अँगलचा प्रिफरन्स घेतोय, अँगल कडे वळतोय. अँगल आपल्याला 90 डिग्री दाखवायचा किंवा दोन अँगल इक्वल दाखवायचे. 90 डिग्री आला राईट अँगल ट्रायंगल, आयसोसेलस आला तर बी इंटू बी इक्वल टू सी. ही गोष्ट घडणार आहे पुढे, म्हणून क्वेश्चन तसा डायव्हर्ट केला. तुम्ही म्हणाल सर इथं साइन इथं कोसाइन अप्लाय करून बघा, असं काही नसतं. इथं साइन इथं कोसाइन रूल अप्लाय केला तरी चालेल, समजतंय? इथं साइन रूल ऑलरेडीच आपण इम्प्लिमेंटच केला. इथं तुम्ही कोसाइन रूल अप्लाय करा, इथं कोसाइन रूल अप्लाय करा, असं काही नाहीये. चेक करा पर्पज काय आपला, दोन साइड इक्वल आणणं किंवा दोन अँगल इक्वल आहेत हे दाखवणं. दोन्हीपैकी एक इम्प्लिमेंट करायचं. हा बोला. आवश्यकता नाही. पर्पज आहे अँगल मध्ये कन्वर्ट करणं. पर्पज आहे अँगल मध्ये कन्वर्ट करणं.
तुम्ही जर साईड जरी इंडिकेट करायचं दाखवलं तर इथं माझं मत आहे कोसाइन रूल अप्लाय करा आणि सिम्प्लिफाय ट्राय करा. तसं सुद्धा होऊ शकतं. ओके, अनदर मेथड होऊ शकते. जे ट्राय करायला काही हरकत नाही. असं बेस काय झालं इथं 2 cos 2 कॅन्सल a प्लस बी एल 2 cos a प्लस बी इथं 2 कॅन्सल a मायनस बी एल इक्वल टू 0. राईट, हा 2 त्या साईडला मत झालं 0 झालं. cos a प्लस बी कॅन बी रिटन ॲज cos a प्लस बी. काय लिहायचंय a प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री असतो. राईट, a प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री. टू या साइडला घ्या सिंपल. 2 या साइडला घ्या. cos a प्लस बी इक्वल टू 0. cosine ऑफ a प्लस बी इक्वल टू 0. cos कुठल्या अँगल साठी 0. cos कुठल्या अँगल साठी 0. तुला पटकन cos कुठल्या अँगल साठी 0. 90 डिग्री से. राइट, सो a प्लस बी इक्वल टू 90 डिग्री. a प्लस बी इक्वल टू 90 चा अर्थ काय. ट्रायंगल मध्ये a प्लस बी स्वतः जर 90 असतील तर a आणि b जर 90 डिग्री ऍडिशन असेल तर व्हॉट शुड बी द सी अँगल. सी अँगल किती त्या केस मध्ये. a आणि b ची ऍडिशन जर 90 डिग्री असेल तर व्हॉट शुड बी द अँगल सी. हा a आहे b आहे ऍडिशन 90 डिग्री आहे. c should be what 90. C angle is 90. Right angle triangle. Second, sin a minus b equal to 0. जी थिंकिंग अँगल मध्ये आणली आहे ते सांगतोय. sin 0 0 कधी. sin कुठल्या अँगल साठी 0 असतो. sin कुठल्या अँगल साठी 0 असतो. 0 अँगल साठी म्हणजे अँगल 0 टाका. a equal to b. It indicates that it is isosceles also. a आणि b इक्वल आहे. हे जेवढा आहे तेवढाच बी आहे आणि सी राईट अँगल म्हणजे आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल हा जज झालाय. या ठिकाणी या पद्धतीने जजमेंट घेतले जातात. अर्थ कळतोय का. मीनिंग काय. अंडरलाईन साइन रूल. राईट, साइन रूल नंतर इथं लकीली sin 2a sin 2b तयार झाला. एकाला शिफ्ट केलं. sin c मायनस sin d चा फॉर्म्युला वापरला. c प्लस d बाय 2 c मायनस d बाय 2 आताच वापरला होता आपण हा क्वेश्चन फॉर्म्युला. सॉरी, त्याच्यावरून एक झालं. एक फॅक्टर इक्वल टू 0 सेकंड फॅक्टर इक्वल टू 0. टर्न क्वेश्चन अँगल मध्ये केलं. टर्न क्वेश्चन अँगल मध्ये तुम्ही साइड करू शकता पण साइडनी काय कळत नाही. राईट अँगल ट्रायंगल हा पार्ट करण्यासाठी विचार करा. ए इथं आहे, इथं बी आहे, इथं सी आहे. आठवा पायथागोरस थेरम अप्लाय केल्यास काय होईल. सी स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मिळवावं लागेल तुम्हाला. बरोबर आहे. याला म्हणतात राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल हे तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. आणि हेच तुम्हाला म्हणत होतो मी की कोसाइन रूल अप्लाय करा आणि हे येतं का चेक करा. अर्थ लक्षात आलं का. राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल कसा प्रूव्ह करणार. इन टर्म्स ऑफ साइड. लक्षात आलं का. राईट अँगल ट्रायंगल इन टर्म्स ऑफ साइड कसा प्रूव्ह करणार. तर सी चा स्क्वेअर इक्वल टू ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर. आता लक्षात आलं. आयसोसेलस कसा प्रूव्ह करणार. या अँगल समोरची साइड ए, या अँगल समोरची साइड बी म्हणजे ए इक्वल टू बी पण आलं पाहिजे. झालं. साइड बाबतीत असं जाऊ शकता, अँगल बाबतीत या पद्धतीने जाऊ शकता. क्लिअर आहे. जजमेंट तुम्ही साइड मेथडने जाऊ शकता किंवा अँगल मेथडने जाऊ शकता. हा राईट अँगल ट्रायंगल प्रूव्ह करायचा असेल तर सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ही हिंट लक्षात ठेवा. जेईला खूप कामाला येते. खूप कामाला येते. कळत नाही पटकन पण आपल्याला तिथं असं इम्प्लिमेंट करायचंय हे समजत नसतं. तिथं आयसोसेलस दाखवायचा दोन साइड इक्वल किंवा अँगल इक्वल पण हे लक्षात राहत नाही. इथे लिहून ठेवा गजनीवरती कुठेतरी. क्वेश्चन येत राहतात कळत नाही पटकन पण याच्या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल कसा प्रूव्ह करणार. तर सी स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम हे इम्प्लिमेंट होतं. मला वाटतं इथं कोसाइन रूल अप्लाय केल्यास यायला हरकत नाही. केलंय कोणी ट्राय. कोसाइन रूल अप्लाय केलं की आलं पाहिजे पण कोसाइन रूल अप्लाय केल्यास येतं ते. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 प्रोजेक्शन रूल अप्लाय केला की आन्सर येईल. क्वेश्चन नंबर 9 मध्ये प्रोजेक्शन रूल अप्लाय करा. क्वेश्चन नंबर 9 मध्ये प्रोजेक्शन रूल अप्लाय करा. प्रोजेक्शन रूल सारखी सुटेबिलिटी तिथे आहे.
त्या दोघांमध्ये काय कॉमन घेता म्हणजे कोसाइन रूल बसेल, राइट. सी कॉमन, सो 2 इंटू ब्रॅकेट सी कॉमन काय येईल इथं, सी कॉमन घेतलं बी कॉस ए प्लस ए कॉस बी, काय कॉमन घेतलं, सी कॉमन घेतलं, बी कॉस ए कॉस बी. सांगा याचा आन्सर ऍज पर द प्रोजेक्शन व्हाट शुड बी द आन्सर फॉर दिस, ए बी कॉस सी आहे ना, राइट. इथं सी कॉमन घेतला, प्रोजेक्शन रूल प्रमाणे याला अंडरलाइन करा, दिस इज सी, सो सी इंटू सी प्लस ए बी, कोसाइन रूल वापरायचा, म्हणजे या ठिकाणी प्रोजेक्शन रूल वापरलेला आहे, या ठिकाणी कोसाइन रूल वापरणार आहे. सांगा कोसाइन रूल सी बाबतीत कोसाइन रूल ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 टाइम्स ए बी. सो ए बी गेट कॅन्सल, इथं हा 2 सी स्क्वेअर प्लस 2 डिवाइडेड बाय मधला 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, हा 2 कॅन्सल, 2c स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. So simply a square b square plus c square is the answer. एक प्रोजेक्शन एक कोसाइन रूल आलाय, एक प्रोजेक्शन एक कोसाइन रूल आला. काय केलं पहिली स्टेप, पहिल्या स्टेप साठी याच्यातून काढलं तरी चालेल, याच्यातून काढलं तरी चालेल, कुठला पण एक घ्या. सी कॉमन घेतला, बी कॉस ए आला, ए कॉस बी आला, राइट. प्रोजेक्शन अप्लाय झाला, इथे बी असताना ए आहे, ए असताना बी आहे, म्हणजेच प्रोजेक्शन ऍप्लिकेबल आहे, प्रोजेक्शन रूल ऍप्लिकेबल आहे. ओके, प्रोजेक्शन रूल ऍप्लिकेबल. सो या ठिकाणी सी आला, सी डॉट सी, सी चा स्क्वेअर, हा 2 आतमध्ये गेला. इथं कोसाइन रूल अप्लाय केला सी साठी, अँगल सी साठी कोसाइन रूल अप्लाय केला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर 2 टाइम्स ए बी या फॉर्मॅट मध्ये, 2 टाइम्स सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी चा स्क्वेअर. इथला 2 बाहेरचा आतमध्ये घेतल्यामुळे या 2 सोबत कॅन्सल झाला. ही टर्म निगेटिव्ह आहे, ही टर्म 2 टाइम्स आहे, सिंगल टाइम राहील, आणि पॉझिटिव्ह इथं मायनस सी चा स्क्वेअर आहे, इथं 2 टाइम्स सी चा स्क्वेअर आहे, सिंगल टाइम सी स्क्वेअर शिल्लक राहतो, सिंगल टाइम सी स्क्वेअर शिल्लक राहतो त्या ठिकाणी. ओके, 10 11 आणि 12 डिलीटेड पोर्शन मध्ये गेलो, डिलीटेड पोर्शन मध्ये जातात ते क्वेश्चन्स. चेक करा पेज नंबर 106, पेज नंबर 106, 107 सर, 107. क्वेश्चन रिपीट केलाय, 7th नंबरचा क्वेश्चन, 7th नंबरचा क्वेश्चन आय थिंक घेतला असेल, नाही तर रिपीट असेल. घ्या क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 8, क्वेश्चन नंबर 8 घ्यायचं, क्वेश्चन नंबर 8 घ्यायचं, पेज नंबर 107, एमसीक्यू नंबर 8, एमसीक्यू नंबर 8. MCQ number 8 in triangle ABC, page number 107 काढा. MCQ number 8, c square plus a square minus b square equal to a into c. The angle B विचारले, सांगा किती येईल angle B, angle B किती येईल. काहीच नाही, हा पार्ट इकडे घ्या, काय येईल, सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए सी घ्या इक्वल टू 1, सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी सी डिवायडेड बाय 2 इंटू ए सी 1/2 करा, 2 मल्टिप्लाय, हा काय झाला, कोसाइन ऑफ अँगल बी झाला इक्वल टू 1/2. सांगा कॉसच्या कुठल्या व्हॅल्यू साठी अँगल 1/2 असते, अँगल कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू 1/2 असते, कोसाइनच्या कुठल्या अँगल साठी व्हॅल्यू 1/2 असते. दॅट्स इट. कोसाइन रूल इथं तयार करायचं. काय केलं, हा एसी या साईडला घेतला,
इथं 2 ची गरज असते. 2 न मल्टिप्लाय 2 न बोथ साइडला 2 न डिवाइड केलं. हा कॉस बी चा फॉर्म्युला. इथं ए आणि सी आहे म्हणजे बी, कॉस बी चा फॉर्म्युला. अँगल व्हॉट? अँगल किती? 60 डिग्री. ऑप्शन या नेक्स्ट एमसीक्यू नंबर 9. एमसीक्यू नंबर 9 कोसाइन रूल वापरा, लिहून ठेवा तिथं. एमसीक्यू नंबर 9 मध्ये कोसाइन रूल वापरा, यू विल गेट द आन्सर इझिली. एमसीक्यू नंबर 9 साठी लिहून ठेवा कोसाइन रूल. 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 लिहिलं का? एमसीक्यू नंबर 10 ट्रायंगल angles are in arithmetic progression b is to c. हा क्वेश्चन घेतलाय, सॉरी 7th नंबर घेतला नव्हता. 7th आणि हा क्वेश्चन ऑलमोस्ट सेम आहे. पण 7th आणि हा क्वेश्चन सेम आहे, फक्त 10th मध्ये काय केलं त्यांनी, अर्थमॅटिक प्रोग्रेशन अटॅच केलं, एपी अटॅच केलं, एवढाच फरक आहे. बाकी क्वेश्चन इनवर्स आहेत. बाकी क्वेश्चन इनवर्स मध्ये जातात. लिव्ह इट. पेज नंबर 109. पेज नंबर 109. क्वेश्चन नंबर 5 पासून स्टार्टिंग आहे. पेज नंबर 109 वरचा 5th क्वेश्चन आणि आजचा घेतलेला पहिला क्वेश्चन सेम आहे. सेम आजचा घेतलेला पहिला क्वेश्चन, आज घेतलेला फर्स्ट क्वेश्चन आणि पेज नंबर 109 वरचा 5th अगदी सेम क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11 मधले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन नंबर 11 मधले क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन नंबर 12 राउंड करून ठेवा, इज नॉट इन द सिलेबस. क्वेश्चन नंबर 12 राउंड करून ठेवा, नॉट इन द सिलेबस नाउ. 12 नंबर राउंड करून ठेवा, इज नॉट इन द सिलेबस नाउ. क्वेश्चन नंबर 13. एटीन पर्यंत क्वेश्चन आहे, त्याच्या पुढे सगळा इनवर्स आहे. राईट, 18 पर्यंत क्वेश्चन आहे, त्याच्या पुढे सगळा इनवर्स आहे. बरेच क्वेश्चन रिपीट आहेत, चेक करा. आता घेतल्यापैकी क्वेश्चन रिपीट असणारा क्वेश्चन नंबर 18 रिपीट आहे. पहा क्वेश्चन नंबर 18 cos स्क्वेअर c बाय 2 आहे. 18 मध्ये 18 मध्ये cos स्क्वेअर c बाय 2 आहे. 1 प्लस cos c बाय 2 लिहायचं त्याच्यावरून त्याचा प्रूफ आहे. साइन कोसाइन सेपरेट आउट करा पहिल्यांदा, त्याच्यातल्या इझी पडेल तुम्हाला. क्वेश्चन नंबर 11 मध्ये
या क्वेश्चन नंबर 11 मधला फर्स्ट क्वेश्चन, पेज नंबर 109. पेज नंबर 109, 11 मधला फर्स्ट काय दिलेला क्वेश्चन? a sin a minus b sin b, a sin a b sin b equal to c into sin of a minus b प्रूव्ह करायचं. किंवा लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून सेम आहे हे सुद्धा इंडिकेट करू शकतो. ओके, सो लेफ्ट हँड साइड सोल्युशन साठी लेफ्ट हँड साइड ए आणि बी ला अंडरलाइन करा, पहिले साइन रूल अप्लाय करा. k इंटू ए काय येईल इथं? साइन ए, राइट? ए च्या ठिकाणी साइन ए इंटू साइन ए, बी च्या ठिकाणी k इंटू साइन बी इंटू साइन बी. k कॉमन, साइन स्क्वेअर a माइनस साइन स्क्वेअर b, साइन स्क्वेअर a माइनस साइन स्क्वेअर b. मार्क दिस स्टेप इज व्हेरी इंपॉर्टंट. या पार्ट ऑफ साइन स्क्वेअर a माइनस साइन स्क्वेअर b, a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर चा फॉर्म आहे. सो k इंटू ब्रॅकेट फर्स्ट साइन a माइनस साइन b किंवा साइन a प्लस साइन b, सेकंड ब्रॅकेट साइन a माइनस साइन b असं असेल. त्याचा फॉर्म्युला डायरेक्ट जेई साठी ऍप्लिकेबल होतो. इथं सिम्प्लिफाय करू आपण. a स्क्वेअर माइनस b स्क्वेअर, a प्लस b a माइनस b. पहिली स्टेप अंडरलाइन केलं की समजून घ्यायचं साइन रूल अप्लाय करायचं. लिहून ठेवा साइडला, बाय युजिंग साइन रूल. इथं लिहा, जिथं मी असं लिहिलं तिथं रूल लिहायचा आहे. पण बाय युजिंग साइन रूल k कॉमन घेतला, साइन स्क्वेअर a माइनस साइन स्क्वेअर b a माइनस b a प्लस b. या ठिकाणी ऑब्झर्व होतो साइन c प्लस d चा फॉर्म्युला 2 इंटू साइन c प्लस d बाय 2 इंटू कॉस c माइनस d बाय 2. प्रोडक्ट मध्ये पुढच्या टर्म्स आहेत 2 इंटू कॉस c प्लस d बाय 2 इंटू साइन c माइनस d बाय 2 असं येणार आहे. लक्ष द्या, सगळ्यात मेजर स्टेप आहे इथं. आता सगळ्यात मेजर स्टेप इथं 2 ऑब्झर्व होत आहे. इथं साइन थीटा आणि कॉस थीटा असं ऑब्झर्व करायचं. 2 इंटू साइन थीटा कॉस थीटा, 3 टर्म्स आहेत ऑब्झर्व करा. इथं 2 आहे, इथं साइन थीटा आहे, इथं डायरेक्ट कॉस थीटा आहे. हे 3 टर्म्स ऑब्झर्व होतात का? त्यानंतरच्या 3 टर्म्स, इथला 2, इथला साइन, इथला 2, इथला साइन आणि इथला कॉस. एक रेडनी मार्क केलं, एक ग्रीननी मार्क केलं. रेडनी मार्क केलेलं एकत्र करा, ग्रीननी मार्क केलेलं एकत्र करा आणि सांगा बरं काय येईल आन्सर. जे मी रेडनी मार्क केलं ते एकत्र करा आणि सांगा. 2 इंटू साइन थीटा कॉस थीटा, साइन किती होतं? हाफ मध्ये गेलाय फॉर्म्युला, म्हणजे काय येणार? साइन ए प्लस बी मध्ये जातो, साइन ऑफ ए प्लस बी मध्ये जातो. परत एक ग्रीन आहे, साइन ऑफ कशामध्ये जाईल? तो परत एक ग्रीन मार्क आहे त्या ठिकाणी, राइट? कशामध्ये कन्वर्ट होईल तो? साइन ऑफ ए माइनस बी मध्ये. हे झेपलं का रे बाबांना? हा जेईला डायरेक्ट फॉर्म्युला म्हणून ऍप्लिकेबल आहे. जेई साठी हा फॉर्म्युला म्हणून आहे. काय फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं ते सांगतो. साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी दिसला, साइन स्क्वेअर ए साइन स्क्वेअर बी दिसला की त्याचं कन्वर्जन असं आहे, साइन ऑफ ए प्लस बी इंटू साइन ऑफ ए माइनस बी. डायरेक्ट कन्वर्जन द्यायला शिकायचं. हे कन्वर्जन डायरेक्ट युटिलाइज करायचं, लक्षात ठेवायचं.
चालू आहे ना. ए मायनस बी कन्वर्ट होत नसतो, ए प्लस बी कन्वर्ट होत असतो. लिहिलं का हे? ए मायनस बी कन्वर्ट होत नसतो, ए प्लस बी कन्वर्ट होतो. कसा कन्वर्ट होतो? ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180. ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री असतो. सांगा ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी. अप्लाय साइन ऑन बोथ साइड. साइन ऑफ ए प्लस बी इक्वल टू साइन ऑफ पाय मायनस सी म्हणजे साइन सी. याची रिप्लेसमेंट साइन सी होणार. सो के इंटू साइन सी साइन ऑफ ए मायनस बी. लक्ष द्या, हा कन्वर्ट होतो साइन सी मध्ये. के इंटू साइन सी ला अंडरलाइन करा, साइन रूल वापरा. यू विल गेट द राइट हँड साइड. कळला क्वेश्चन? क्वेश्चन समजलं का? क्वेश्चन समजलं का? पहिली स्टेप अंडरलाइन. अंडरलाइन म्हटलं की काय? साइन रूल. हे तुम्ही ही काहीतरी पद्धत तुम्ही इम्प्लिमेंट ठेवा त्याच्यामध्ये. अंडरलाइन साइन रूल. साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी आला, डायरेक्ट जेई साठी शॉर्टकट आहे हा. साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी कसा येतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी ए मायनस बी. काय झालं? साइन सी प्लस साइन डी साइन सी मायनस साइन डी. 2 इंटू साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला पहिले कॉस नंतर साइन, पहिले कॉस नंतर साइन, पहिले कॉस नंतर साइन. प्लस असल्यानंतर पहिले साइन नंतर कॉस आहे. मायनस असल्यास फर्स्ट कॉस देन साइन असतो. आता एकत्र करायचे टर्म्स. प्लस वाल्या टर्म्स एकत्र करा, मायनस वाल्या टर्म्स एकत्र करा. फंडामेंटल सांगतो की ए प्लस बी प्लस सी 180 डिग्री असतो. त्याच्यामुळे प्लस असणारा फॉर्म ऑलवेज कन्वर्ट करायचा, ऑलवेज याच्यावर थिंक करायचं. याला जशाल तसं पुढे कॅरी करायचं. त्याच्यामुळे राईट हँड साइडला याचं कन्वर्जन घेतलेलं नाहीये, तो जशाल तसा ठेवला नाही. इथं सी आहे. क्वेश्चन्स साइन रूल वरती आलं की फिक्स आहे. काय वापरायचं आहे? कंपाऊंड फॅक्टरायझेशन. कंपाऊंड फॅक्टरायझेशन मिक्स कॉम्बिनेशन तयार होतो. साइन रूलचे क्वेश्चन्स आले की समजूनच घ्यायचं, एक तर कंपाऊंड अँगल नाही तर फॅक्टरायझेशन. बस याच्यात कन्वर्ट होत राहतं. ट्रिक लक्षात आली का? कोसाइनचा बिचारा सरळ असतो. कोसाइन प्रोजेक्शनचे क्वेश्चन्स, जे क्वेश्चन्स कोसाइनने सॉल्व्ह होऊ शकतात ते प्रोजेक्शनने सुद्धा होऊ शकतात. ही लिंक लक्षात ठेवा. जे क्वेश्चन्स कोसाइन रूलने सॉल्व्ह होतात ते प्रोजेक्शनने पण सॉल्व्ह होऊ शकतात. हे ट्रिक जर कळाले तर हे क्वेश्चन मॅनेज होण्यासारखे आहे. साइन रूल प्युअरली जर येत असेल तर डेफिनेटली इट विल लिंक टू द फॅक्टरायझेशन और कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. फॅक्टरायझेशन नाही तर कंपाऊंड अँगल मिक्स करून टाकतो आणि साइन टू थीटाचा फॉर्म्युला. बस हे 3 ट्रिक्स त्या क्वेश्चन मध्ये इम्प्लिमेंट केलेले असते. 3 ट्रिक त्या क्वेश्चन मध्ये इम्प्लिमेंट असतात. हे झालं ऑब्झर्वेशन. विद्यार्थी काय करतो? क्वेश्चन घेतो, टेक्स्टबुक मध्ये सोल्युशन बघतो आणि करत राहतो. नाही, ब्लाइंडली करूच नका क्वेश्चन. अशा ट्रिक्स तयार करा. तिथं पेन्सिलने मार्क करा त्याला. ट्रिक काय आहेत या मार्क करत चला. यू विल गेट द परफेक्शन इन दॅट. त्याच्यात परफेक्शन येतं म्हणजे येतं. तुम्ही हे असं इम्प्लिमेंट थिंक केलं पाहिजे की एक्झॅक्टली करायचं काय त्याच्यामध्ये. प्रत्येक क्वेश्चन थोडं बारकाईने ऑब्झर्व करा. थोडंसं पहिल्या वेळेस वेळ लागेल, सेकंड टाइम खूप इझी पडेल तुम्हाला. पहिल्या वेळेस करताना तुम्ही जशाला तसं लिहू नका. राईट द स्टेप, थिंक, थिंक, राईट द स्टेप. थिंक करायचंय, स्टेप राईट डाऊन करायचं. ब्रेन या पद्धतीनेच ग्रो होणार आहे, नुसतं राईटअपने खरडून होणार नाहीये. एखादा क्वेश्चन सिमिलर वेचा लागतो, सिमिलर वेचा येणार आहे. त्याच्यामुळे तेच एक्सरसाइज, तेच सॉल्व एक्झाम्पल्स इकडे मिससेन्स एक्सरसाइज मध्ये टर्न करून दिलेत. थोडेसे टर्न करून दिलेत. आताच आपण हे फॉर्म्युले वापरलेत. तेच परत 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 तिथं तेच येणार आहेत. फक्त इथला फर्स्ट पार्ट जो असतो तो चेंज करतात. फर्स्ट पार्ट असतो तो चेंज करतात. रिपीटेडली कोसाइन रूल, रिपीटेडली प्रोजेक्शन रूल. तसं होणार आहे क्वेश्चन मध्ये. चेक करा याच्यामधलं सेकंड. अप्लाय द प्रोजेक्शन रूल. अप्लाय द प्रोजेक्शन रूल. सी आणि बी साठी प्रोजेक्शन रूल अप्लाय करा. यू विल गेट इझिली आन्सर. 11 मधल्या सेकंड मध्ये प्रोजेक्शन रूल अप्लाय करा सी आणि बी साठी. यू विल गेट इझिली आन्सर.
ओके, ट्राय करा. काही लेंदी क्वेश्चन्स आहेत, काही क्वेश्चनची खरं गरज नाही पडत. त्यातल्या त्यात 5th मधला 6th मार्क करून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. 6th मार्क करून ठेवा. 11th मधला 6th मार्क करून ठेवा. 6th 4th 6th मार्क करा. 4th 6th मार्क करून ठेवा. पडतात ना ते, पडतात ते क्वेश्चन्स. 18 नंबरचा क्वेश्चन एक मार्क करून ठेवा. That's it. All about the chapter trigonometric functions. So all about the chapter trigonometric functions. Monday onwards, indefinite integral. हा चॅप्टर संपलाय असं काही नाहीये. You try that and ask the questions. एक्झामला मात्र ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असणार आहे. ओके, कमिंग ज्यावेळेस एक्झाम असेल त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स घेण्यात येईल. कुणाचं काही मिसमॅच झालं असेल, काय अंडरस्टँडिंग होत नाही, तो होल वीक वी विल कन्वर्ट टू द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि तिथे आपले एमसीक्यू चालू असतील. त्यावेळेस एमसीक्यू पार्ट घेत राहू आपण. ओके, वी विल फोकस टू दॅट चॅप्टर अगेन वन मोर टाइम. परत एकदा त्याच्यावरती फोकस करणार. लक्षात ठेवा, मेजर चॅप्टर आहे, खूप मार्क्स वेटेज मध्ये येतो. कुठल्याही एक्झाम असू द्या, याच्यावरती फोकस जास्त आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वरती जास्त फोकस आहे त्यांचा. तुम्ही ऑब्झर्व करून पहा. होल ट्रिगो इथे एंड होतात. 11वीत चालू झालेला ट्रिगो, अँगल मेजरमेंट, ट्रिग्नोमेट्री पार्ट 1, पार्ट 2, बाहुबली 1, बाहुबली 2, बाहुबली 3 इथे आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, बाहुबली 1 ट्रिग्नोमेट्री पार्ट 1, बाहुबली 2 ट्रिग्नोमेट्री पार्ट 2, बाहुबली 3 आला नाही, आपल्याकडे आहे 12th मध्ये आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पार्ट 3. ओके, ऍप्लिकेशन ट्रिगो पार्ट आहे ना एनडीए ला. सगळे फॉर्म्युले बसून घासावे लागतात अनिकेत त्याच्यासाठी. ते आता ट्रायंगल आहे, ट्रायंगलचं सोल्युशन आहे, पेरिमीटर आहे, त्याच्यासाठी बसायचं आणि ते सगळं पार्ट खरडून काढायचं. त्याच्यासाठी फॉर्म्युले आहेत, कॉस टू थीटाचे फॉर्म्युले आहेत, हाफ अँगल मधले कॉस टू थीटाचे फॉर्म्युले आहेत. ज्यांना एनडीए प्रिपेअर करायचं त्यांच्यासाठी ते क्वेश्चन्स परत एक्सटेंडेड झाला तो पार्ट. एक्स्ट्रा करिक्युलम मध्ये येणार तर फॉर्म्युलेत अनिकेत त्याच्यामध्ये. कॉस टू थीटाचे फॉर्म्युले आहेत. कॉस टू थीटा इन द फॉर्म ऑफ कॉस, कॉस टू थीटा इन द फॉर्म ऑफ साइन. कॉस टू थीटाचा फॉर्म्युला 2 cos square थीटा minus 1 and cos to theta in the form of sin 1 minus 2 sin square theta. ते आलं की ते सगळे एक्सप्लेनेशन्स येतात त्याचे. चेक कर, cos to theta चे फॉर्म्युले वापरलेत तिथं त्यांनी. पेरिमीटर आणि सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल 2s = a + b + c हे इम्प्लिमेंटेशन आहे त्याच्यामध्ये. आणि cos to theta चे फॉर्म्युले वापरलेत आणि ते तयार केलेत. त्याच्यावरून sin a/2 cos a/2 tan a/2 हे तयार केलं त्यांनी. रूट ऑफ s minus a s minus b डिवायडेड बाय a इंटू सी असे फॉर्म्युले तयार होतात. त्याची जंबल कमी करायची असेल तर त्याचे प्रूफ व्यवस्थित लिहून काढावे लागतात. प्रूफ लिहून काढल्यास ते परमनंट लक्षात राहतात. कुठून काय आलं हे माइंड करावं लागतं, तिथं त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे. ओके, सो वी विल स्टार्ट फ्रॉम द मंडे ऑनवर्ड्स इनडेफिनाइट इंटेग्रल. टेक्स्ट बुक घेऊन या, आपण टेक्स्ट बुक सोल्युशन बुक घेऊन या. पटकन सिलेबस होईल आपला, पटकन कव्हर करू आपण. टेक्स्ट बुक सोल्युशन बुक घेऊन येणे मंडे पासून. जसा शेड्यूल पडेल तुम्हाला त्याच्याप्रमाणे टेक्स्ट बुक घेऊन येणं. मॅथचं लेक्चर असेल तर मला कंपल्सरी सोल्युशन बुक आणि टेक्स्ट बुक पाहिजे. मी तिथल्या तिथे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहे तुमच्याकडून, एक सुद्धा सोडणार नाही येते. इनडेफिनाइट पार्ट कन्फर्म होण्यासाठी तुम्हाला यू हॅव टू बी ब्रिंग टेक्स्ट बुक. शेड्यूल चेक करा, शेड्यूल पोस्ट व्हॉट्सअप वर पोस्ट चेक करा, व्हॉट्सअप वर पोस्ट चेक करा. तुमच्याकडून जर फ्रेंडला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर करू शकता, पण त्याच्या बिफोर तुम्हाला व्हिजिट ठेवावी लागेल. ब्रांचवर व्हिजिट केली पाहिजे त्यांनी. ज्यांना कॅल्क्युलस सेक्शन वीक आहे, ज्यांना कॅल्क्युलस सेक्शन परफेक्ट करून पाहिजे असं जर कोणी असेल तर तुम्ही व्हिजिट करू शकता. ऑफलाईन आहे, कारण हा सेक्शन ऑफलाईन आहे. ऑफलाईन सेक्शन चालू होणार आहे. ओके, बी शुअर, बी शुअर ऑफलाईन सेक्शन चालू होणार आहे. तोंडपाठ ठेवेल तुम्हाला, तोंडपाठ राहील, या पद्धतीने राहणार आहे तो सेक्शन पूर्णपणे. स्ट्रगल आहेत त्याच्यामध्ये, नाही असं नाहीये, स्ट्रगल आहेत. इट कॅन बी कंट्रोल बाय वर्किंग स्मार्ट वर्क. स्मार्ट वर्क करावं लागतं त्याच्यासाठी. कितीही लेंदीनेस असू द्या, स्मार्ट वर्क ठेवल्यानंतर कंट्रोल येतो म्हणजे येतो. त्याचा कंट्रोल स्मार्ट वर्क वर डिपेंड असतो. ओके, थँक्यू, बाय. वी विल एन्जॉय द कॅल्क्युलस, डोंट वरी.